सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे समन्वयक आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित उर्फ नाना कदम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला। सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कदमवाडी येथील संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सामाजिक भान ठेवून गेल्या 20 वर्षांपासून हे शिबिर घेण्यात येतं। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। त्यामुळे अशा रक्तदान शिबिरामुळे गोरगरीब जनतेला मोफत रक्त पुरवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे। या रक्तदान शिबिराला सत्यजित कदम यांच्या समर्थकांसह भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। नमस्कार, मी राजवर्धन सत्यजित कदम। खरं तर आजच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा खूप जाणवत आहे। त्यामुळेच इतर खर्चांना फाटा देऊन आम्ही सत्यजित नाना कदम यांच्या वाढदिवसानिमित्त गेली 20 वर्षे हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवत आहे आणि हे उपक्रम आम्ही इथून पुढे राबवत राहणार आहे। गेले 20 वर्ष नानांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम चालवत आलेला आहे। आम्ही मोठ्या प्रमाणात ह्यासाठी आम्हाला लोकांचा प्रतिसाद आहे आणि यामुळे सर्वसामान्य गरीब जनतेसाठी हे पूर्णपणे रक्त आम्ही इथून फ्रीमध्ये द्यायची आणि पूर्ण प्रक्रिया आमची चालू असते कायम। आज नानांच्या वाढदिवसानिमित्त गेले 15-20 वर्ष रक्तदानचा जो काही उपक्रम चालू आहे ते गोरगरीब जनतेसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी उपयोगी होतो। त्यासाठी लोकांच्या भावना आहेत की बाबा रक्तदानबद्दल जागरूकता व्हायला पाहिजे। लोकांनी जास्तीत जास्त उत्सुक होऊन रक्तदान केलं पाहिजे। रक्तदान करणे काळाची गरज आहे। त्या माध्यमातून नानांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला हे छोटासा उपक्रम करावा लागतो, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। आजच्या धगधकीच्या युगामध्ये खरोखरच ज्या गोष्टीची गरज आहे ही गरज ओळखून नानाने आजचा हा इथं कॅम्प सालाबादप्रमाणे भरवला आणि आजची इथली गर्दी जर बघितली तर स्वेच्छेने आलेले सगळे तरुण वर्ग नानाच्या कामाच्या माध्यमातून ती एकत्र होत आहेत आणि इथं आता बघितले तर एका टायमाला 10 ते 12 बेड आहेत आणि ते बेड देखील फुल झालेत रक्तदात्यांचे आणि वेटिंगला थांबायची पाळी आहे। लोक म्हणतात आता आम्ही देण्यापेक्षा मग दुपारची किंवा संध्याकाळच्या वेळेत आम्ही येऊन जातो। म्हणजे ही गर्दीच नानाच्या कार्याची पोचपावती आहे आणि आजची काळाची गरज आहे, त्यामुळे रक्तदान करणं गरजेचं आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।